नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं MPC ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण पर्यावरणाचा पुढचा टॉपिक म्हणजेच फूड चेन, ज्याला आपण अन्न साखळी किंवा अन्न शृंखला म्हणतो, त्याचा अभ्यास करणार आहोत. चला मित्रांनो, आपण लेक्चरला सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. तर बघा, अन्न साखळी किंवा अन्न शृंखला किंवा फूड चेन म्हणजेच काय, तर एक सोप्या डेफिनेशनमध्ये ऊर्जा विनिमयाचा एक जो स्तर आहे, ऊर्जा विनिमयाचा एक स्तर, त्यापासून ती ऊर्जा दुसऱ्या ऊर्जा विनिमयाच्या स्तरापर्यंत पोहोचणे किंवा त्या ऊर्जेचं होणारं संक्रमण म्हणजेच काय तर फूड चेन. म्हणजेच काय तर फूड चेन. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे इथे काय लक्षात घेण्यासारखं आहे तर ऊर्जा विनिमयाची पातळी ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. आपण आधीच्या लेक्चरमध्ये एक अशी डायग्राम पाहिली होती ज्याच्यामध्ये खाली कुठले भक्षक असतात, प्राथमिक भक्षक असायचे, आणि सर्वात शेवटचे भक्षक म्हणजे सर्वात मोठे भक्षक असायचे, आणि आपण त्याला उभा पिरॅमिड असं म्हटलं होतं. तेव्हा इथे समजण्यासारखी इथे गोष्ट एवढीच फक्त की या प्रायमरी कन्झ्युमर्सनं कंटेन केलेली ऊर्जा पुढच्या सेकंडरी कन्झ्युमर्सकडे घेऊन जाण्याचं काम जे असतं ते कोणाचं काम आहे तर ती फूड चेनचं काम आहे. आणि ह्या ऊर्जेच्या स्तरांनाच काय म्हटलं जातं तर फूड चेन असं म्हटलं जातं. मग अन्न साखळीचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे तृणभक्षक अन्न साखळी आणि दुसरी म्हणजे विघटक अन्न साखळी. तृणभक्षक म्हणजे फक्त आणि फक्त वनस्पतीसोबत रिलेटेड, आणि विघटक म्हणजे मग त्यामध्ये विघटन येत असलेले सगळ्या गोष्टी. बघा, आता आपण पहिल्या तृणभक्षक अन्न साखळीचा विचार करूयात. इथे बघा, ऊर्जेसाठी ही जी तृणभक्षक अन्न साखळी आहे ती कशावर अवलंबून आहे तर ती प्रत्यक्षपणे सूर्यावर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? प्रत्यक्षपणे सूर्यावर अवलंबून आहे. हा तुमच्यासाठी MCQ आहे. हा त्याच्यासाठी इम्पॉर्टंट शब्द आहे तुमचा हा प्रत्यक्ष. हा तुमच्यासाठी काय झाला तिथे इम्पॉर्टंट शब्द झाला. आता ही जी तृणभक्षक अन्न साखळी आहे ही निसर्गातील एक प्रमुख अन्न साखळी आहे, कारण की मॅक्सिमम म्हणजे 100पैकी 90 अन्न साखळ्यांची सुरुवात ही निसर्गातील सर्वात प्रमुख असलेला वनस्पती या घटकापासून सुरू होते. त्यामुळे, आणि वनस्पतीलाच आपण इथे काय म्हणतोय तर तृण म्हणतो. तृण म्हणजे गवत. मग गवत खाणाऱ्या जे काही आहेत त्यांच्यापासूनच जी अन्न साखळी तयार होते ती झाली आपली तृणभक्षक, आणि त्यामुळेच ही कशी आहे एक प्रमुख अन्न साखळीचं काम करते. यालाच इंग्लिशमध्ये ग्रेझिंग फूड चेन असं म्हणतात. कशाला? तृणभक्षक अन्न साखळीला. याचे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. इथे बघा, फ्लावर्स आहेत म्हणजे हा पहिलावाला घटक, त्यानंतर कॅटरपिलर अळ्या खाणाऱ्या त्यासाठी, नंतर फ्रॉग त्यांच्या पुढचा घटक, फ्रॉगला खाणारे साप, आणि सापांना खाणारे पण घुबडी किंवा मग गिधाड, अशा काही प्रकारामध्ये. म्हणजे इथे काय झालंय, या एका अन्न साखळी अन्न घटकापासून दुसऱ्या अन्न घटकापर्यंत एक ऊर्जेचा स्तर पुढे सरकला गेला. म्हणजे यांनी कमवलेली ऊर्जा ह्या कॅटरपिलरकडे आली, आणि हे असंच पुढे पुढे चालत राहिलं, आणि ह्यांच्यापासून काय तयार झालं ते एक साखळी तयार झाली, आणि या साखळीलाच आपण काय म्हणतोय मग इथे फूड चेन किंवा ग्रेझिंग फूड चेन असं म्हटलेलं आहे. मग अजून काही एक्झाम्पल्स आहे इथे कॅबेज लिव्ज आहेत, परत कॅटरपिलर, आणि कॅटरपिलर नंतर त्यांना खाणारे कोण? पक्षी, अशा प्रकारामध्ये. नंतर अल्गी आहेत काही, नंतर वॉटर फ्ली त्यांना खातात. स्टिकल मग म्हणजे हे जे छोटेवाले मासे, त्यानंतर थोडे मोठेवाले मासे, आणि सगळ्यात माशांना खाणारे अजून मोठेवाले मासे, अशा प्रकारचे. म्हणजे सागरी जलसंस्थेमधलं सुद्धा एक ग्रेझिंग फूड चेन आपल्याला इथे पाहायला मिळते. अजून काही एक्झाम्पल्स बघूया तिथे. बघा, सनलाईट, कार्बन डायऑक्साईड आणि इतर काही न्यूट्रिएंट्स असतील त्यापासून फायटोप्लॅन्क्टन्स म्हणजेच, आणि पुढे झू प्लॅन्क्टन्स, यालाच आपण काय म्हणतो प्रवाळ असा जो शब्द आहे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? प्रवाळ हा शब्द आहे. हा प्रवाळ ह्यांच्यापासून आहे आलेले दोन शब्द. फायटोप्लॅन्क्टन्स म्हणजे आणि झू प्लॅन्क्टन्स म्हणजे काय तर झू म्हणजे झू रिप्रेझेंट्स नॅचरल किंवा ॲनिमल्स, म्हणून हे ॲनिमल प्लॅन्क्टन्स म्हणजे प्राणी प्लवंग, आणि हे जे आहेत हे जे फायटोप्लॅन्क्टन्स आहेत म्हणजे फायटो म्हणजे झाडासंदर्भात, म्हणून इथे जे आहेत त्याला आपण वनस्पती प्लवंग असं म्हणतो. मग सनलाईट आणि नायट्रोजन किंवा कार्बन डायऑक्साईड ह्या एलिमेंट्सपासून जे आपले काय म्हणतो आपण त्याला हे जे वनस्पती प्लवंग आहे ते वनस्पती प्लवंग त्या एनर्जीपासून अन्न तयार करतात. ह्या वनस्पती प्लवंगांना नंतर प्राणी प्लवंग खातात. प्राणी प्लवंग हे माशांचं खाद्य असल्याकारणे मासे त्यांच्याकडे आकर्षित होतात, आणि ते माशांच्या पोटात जातात, किंवा मासे त्यांना खाऊन घेतल्यानंतर त्यांच्यापासून पुढे त्यांचं जे काही डेड बॉडीज तयार होतील त्यावर पुढे बॅक्टेरिया जगतात. त्यानंतर फ्लॅगेलेट्स आणि सिलिएट्स हे जे त्यांच्या समोरचे रूप आहेत, अशा प्रकारची एक अन्न साखळी आपण प्लवंगा वगैरे पाहू शकतो. आणि हीच म्हणजे कशातली सागरी जलसंस्थेमधली एक अन्न साखळी आहे, प्रमुख अन्न साखळी. नंतर विघटक अन्न साखळीचा आपण अभ्यास करणार आहोत. विघटक अन्न साखळीमध्ये म्हणजे काय तर ह्यामध्ये
आपण मृत सेंद्रिय पदार्थांचाच विचार करतो. म्हणजे ही जी साखळी आहे ही तृणभक्षक किंवा तृण म्हणजे गवतापासून सुरू न झालेली असता गवताच्या शेवटच्या स्टेपपासून सुरू झालेली असते. कारण की याच्यामध्ये जे काही लिव्ज असतील किंवा जे काही एलिमेंट्स असतील ज्यापासून ही सुरुवात करणार या अन्न साखळीची ते कसे असतील तर डेड एलिमेंट्स असतील. त्यामुळे इथे बघा डेड लिव्ज म्हणजे वाळलेली पाने, त्यानंतर त्याला खाणारे काही कीटक आणि त्या कीटकांना खाणारे बर्ड्स, अशी ही एक सायकल आहे. तिला आपण विघटक अन्न साखळी म्हणतो. इंग्लिशमध्ये त्या डेट्रिटस फूड चेन असं म्हटलं जातं. बघा इथं पुढचं एक्झाम्पल हे सुद्धा फार सोपं आहे, तुमच्या सहज लक्षात येईल. सूर्यापासून मिळालेल्या उष्णतेपासून जमिनीवरच्या झाडांनी जी काही ऊर्जा तयार केली ती ह्या प्रकारामध्ये मूव्ह ऑन करत आहे. आणि काही ऑर्गॅनिक मॅटर आहे जे जमिनीच्या खालच्या प्रकार आहेत त्यानुसार जी आहे ती अशी मूव्ह ऑन करत आहे. ह्या एकमेकांसोबत रिलेटेड असलेल्या चेन्स आहेत. तुम्ही सहज अभ्यास करू शकता. याचा लक्षात येण्यासारखे सोपे टॉपिक आहेत. बघा अन्नसाखळीचे काही प्रकार सांगितले आपण. भूस्थित अन्नसाखळी, भूपृष्ठावर आढळणारी जी अन्नसाखळी आहे तिला आपण भूस्थित अन्नसाखळी म्हणतो. फॉर एक्झाम्पल गवत आहे, गवतावर जगणारा हरिण, हरणावर जगणारा लांडगा आणि लांडग्यावर जगणारा वाघ. याच्यामध्ये गवत जे आहे ते प्रोड्युसर्स आहेत, हरिण हा कंझ्युमर आहे, हा प्रायमरी कंझ्युमर आहे आणि हा सगळ्यात शेवटचा कंझ्युमर इथे दाखवण्यात आलेला आहे. जलीय अन्नसाखळीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ती कुठे आढळते तर जलात आढळते, म्हणजे पाण्यामध्ये आढळते. नंतर ती कशापासून सुरुवात होते तर वनस्पती प्लवंग. म्हणजे कुठलीही अन्नसाखळी ही शेवटी कशापासून सुरू होत आहे तर फक्त गवत किंवा झाडांपासून तयार होत आहे. कारण की फोटोसिंथेसिस हा घटक फक्त आणि फक्त झाडं निर्माण करू शकतात. त्यामुळे कुठली अन्नसाखळी याच घटकांपासून तयार होते. पुढे यांच्यावर प्राणी प्लवंग जगतात आणि प्राणी प्लवंगावर मग मासे आणि माशांना खाणारी काही मगरं, अशा प्रकारामध्ये ही अन्नसाखळी आहे. आता इथे एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आपण पोषण पातळी ह्या कन्सेप्टचा विचार करताना इथे एक साधी आणि सोपी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की पोषण पातळी म्हणजेच ऊर्जा विनिमयाची पातळी. म्हणजे आपण जर कधीही पोषण पातळी हा जर शब्द वापरला तर त्याच्या सिनोनिमला आपल्याला ऊर्जा विनिमयाची पातळी असा शब्द वापरावा लागेल. का तर बघा, कारण की ही जी पोषण पातळी आहे म्हणजे कुठल्याही अन्नसाखळीमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गवताची अन्नसाखळी काढतो. गवतावर जगणारे काही उंदीर, उंदरावर जगणारे साप आणि सापावर जगणारे गिधाड. म्हणजे इथे जे मी काय काढलं होतं, उंदीर काढला होता. हे उंदीर जो या अन्नसाखळीमध्ये सेकंड पोझिशनला आहे. कुठे आहे उंदीर? सेकंड पोझिशनला आहे. तर ही सेकंड पोझिशन म्हणजेच काय तर पोषण पातळी. म्हणजेच काय तर पोषण पातळी म्हणजे अन्नसाखळीमधल्या कुठल्याही जीवाच्या तिथे असणाऱ्या स्थानालाच आपण काय म्हणतो पोषण पातळी असं म्हणतो किंवा ऊर्जा विनिमयाची पातळी असे म्हणतो. याचे एक्झाम्पल्स काय काय तर मग पहिल्यांदा जे असतात प्लांट्स त्यांना आपण उत्पादक म्हणतो. नंतर प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, नंतर तृतीयक असतील तर तृतीयक भक्षक आणि त्यावर जगणारे काय तर विघटक. मग विघटक काय तर सर्वभक्षी आहेत, म्हणजे ते कशावरही जगू शकतात. आता तुम्हाला सहज समजलं गेलं असेल इथे. आता इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की पोषण पातळीचा मग उपयोग काय. मग पोषण पातळीचा उपयोग असा की जी ही पोषण पातळी डिनोट करते ती पोषण पातळी आपल्याला सांगू शकते की तिथे असणाऱ्या सजीवाचं स्थान काय आहे, त्या अन्नसाखळीमध्ये त्याचं असणारं महत्त्व किती. त्यानंतर म्हणजे दोन गोष्टी झाल्या, त्याचं महत्त्व किती ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या खाण्याच्या सवयी काय आहेत. चौथी गोष्ट म्हणजे ती जर वनस्पती किंवा तो जर प्राणी तिथून नाहीसा झाला तर वातावरणावर काय फरक पडेल. अशा इतर काही संदर्भातील गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पोषण पातळीचा अभ्यास काय करतो महत्त्वाचा असतो. आता अन्नजाळे हा शेवटचा टॉपिक इथे आपण संपवून घेणार आहोत. अन्नजाळे म्हणजे फूड वेब्स. आता अन्नजाळे कशातून निर्माण होतात तर अन्नजाळे हे निर्माण होताना फूड चेन्स हा घटक आपल्याला समजलेला असला पाहिजे. म्हणजे फूड चेन्स जर समजले असतील तर अशा काही फूड चेन्स म्हणजे हे अशा फूड चेन्स आहेत. ह्या फूड चेन्स जेव्हा आपण एकमेकांना कनेक्ट करतो त्यापासून जे काही जाळं तयार होतं, जेही कुठलं काय तयार होतं जाळं तयार होतं, अशा कुठल्याही जाळ्याला आपण काय म्हणतो अन्नजाळे किंवा फूड वेब्स असं म्हणतो. अन्नसाखळ्या कशा असतात तर गुंतागुंतीच्या आणि एकमेकांसोबत संबंधित असू शकतात. एकमेकांच्या अन्नसाखळ्या अशा गुंतलेल्या आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो अन्नजाळे असं म्हणतो. एकच सजीव जर आहे आणि तो एकापेक्षा जास्त अन्नसाखळ्यांमध्ये असू शकतो का तर हो, एकच सजीव एकापेक्षा जास्त अन्नसाखळ्यांमध्ये नक्कीच असू शकतो. हा MCQ तुमच्यासाठी. एकच सजीव एकापेक्षा जास्त अन्नसाखळीमध्ये वेगवेगळ्या पोषण पातळीवर असू शकतो का तर हो, असं सुद्धा आहे. कारण की बघा काही गवतांवर जगणारे उंदीर असा सुद्धा प्रकार पडू शकतो, बरोबर. म्हणजे गवतातून निर्माण होणारे फूड, त्या फूडवर जगणारे उंदीर असं सुद्धा होऊ शकते. किंवा गवताला खाणारे किडे आणि त्या किड्याला खाणारा उंदीर, म्हणजे उंदीर आता तिसऱ्या स्टेपला गेला, बरोबर. पहिल्या वेळेस तो दुसऱ्या स्टेपला होता, म्हणजे तो वेगवेगळ्या पोषण पातळीमध्ये आहे का तर हो, कारण तो पहिल्यांदा सेकंड पोझिशनला होता, आता थर्ड पोझिशनला आला. म्हणजे त्याचं वेगवेगळ्या पोषण पातळीवर राहणं सुद्धा काय आहे शक्य आहे. तर हा MCQ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा. आणि मानव कुठल्या पातळीवर आहे तर मानव हा फक्त भक्षक म्हणून काम करतो. तो प्रोड्युसरचं काम कधीच करू शकणार नाही. कारण प्रोड्युसरचं काम कोण करतं तर
वनस्पती प्लवंग हे काम करतात सागरीमध्ये, आणि पृथ्वीवर जर आपण अभ्यासाचा विचार केला किंवा जमिनीवर, तर त्याला आपण म्हणतो वनस्पती. आता बघा, मग हे जे मानव कुठल्याही पातळीवर तो भक्षक म्हणूनच काम करणार आहे. अन्नजाळ्यांची सुरुवात कुठून होते, तर ती नेहमी उत्पादक हरित वनस्पतीपासून सुरुवात होते, हे आपण आत्ताच बघितलं. आणि एकच सजीव एकापेक्षा जास्त अन्न साखळीमध्ये एकापेक्षा विविध पोषण पातळीवर सुद्धा काय करू शकतो, असू शकतो. हा सुद्धा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा MCQ आहे. हे अन्नजाळ्या संदर्भात तुमच्यासाठी एक सोपा आणि सरळ डायग्राम बघा. इथे वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळ्या अन्न साखळ्यांमध्ये, म्हणजे बघा, रॅटला खाणारा उल्फला खाणारा ईगल, असा संदर्भात आपण अभ्यास करतो आहे. किंवा ही एक अन्नसाखळी झाली. दुसरी अन्नसाखळी, रॅटला साप खातो, सापांना ईगल खातो आहे, म्हणजे परत ही एक वेगळी अन्नसाखळी झाली. पण दोघंही इंटरकनेक्टेड आहेत, म्हणजे जसं की रॅटला खाणारा उल्फ आणि उल्फला खाणारा अजगर, अशा प्रकारात आपण समजून घेऊयात. म्हणजे वेगवेगळ्या अन्नसाखळ्या जेव्हा एकत्र येतात, त्यापासून जी निर्माण होणारी मोठी अन्नसाखळी किंवा कॉम्प्लेक्स अन्नसाखळी आहे, तिला आपण अन्नजाळे किंवा फूडवेब असं म्हणतो. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जरूर आवडला असेल. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. काही कमेंट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. मी ते प्रॉब्लेम्स नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.